राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कामगार ट्रेड युनियनच्या वतीनं गरजूंना धान्य वाटप करण्यात आलं। माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं 7 डिसेंबरपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश ट्रेड युनियन फेडरेशनच्या वतीनं कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी खटकाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष महेश गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेड युनियन फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत। 7 डिसेंबर रोजी रविवारी अशोक चौक परिसरातील संपर्क कार्यालयात माजी महापौर जनार्दन करमपुरी यांच्या हस्ते 85 गरजूंना धान्य वाटप करण्यात आलं। यावेळी संयोजक डॉक्टर गोवर्धन सुंचू, बालाजी बुधाराम, विष्णू गुंडेटी, सोमनाथ कनकी, नरसिंग संगा, सतीश गोरंटला आदींनी परिश्रम घेतले। 7 ते 15 डिसेंबरपर्यंत राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं विडी कामगारांना टॉवेल आणि बेडशीट वाटप, मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, गरीब महिलांना साड्या वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, कुष्ठरुग्णांना चादर वाटप आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत, असं डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी सांगितलं। आज राष्ट्रवादी कामगार सेल ट्रेड युनियन फेडरेशनच्या वतीने अशोक चौक संपर्क कार्यालयात देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्यानिमित्ताने 7 तारखेपासून 15 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्यानिमित्तानं 7 तारीख आज रोजी माननीय माजी महापौर जनार्दन करमपुरी साहेब यांच्या हस्ते गरिबांना धान्य वाटप करण्यात आलेले। या धान्य वाटप 85 कामगारांना धान्य वाटप करत आहोत आणि यापुढे 15 तारखेपर्यंत नेत्र तपासणी आणि ज्या कामगार गरीब लोकांना मोतीबिंदू असेल मोफत शस्त्रक्रिया आणि चादर, टॉवेल, बेडशीट आणि शेवटी अन्नदान करून आम्ही 15 डिसेंबर रोजी समाप्त करणार आहोत। ताईंशी व्हावे म्हणून आपण कामगार सेलच्या वतीनं आपण त्यांना शुभेच्छा देऊ। असंच आपण राष्ट्रवादी संख्या नाही, आपण संख्याचा भर न पाहता आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगलं कार्यक्रम आपण करतोय। गोरगरिबांना मदत करायचं, त्यांचा आशीर्वाद पवार साहेबांना एवढ्या असाध्य रोगावरही त्यांनी मात करून कामगारांसाठी, कोल्हापूर शहरासाठी, देशासाठी ते काम करतात, शेतकऱ्यांसाठी काम करतात, उद्योगधंदे टिकले पाहिजे म्हणून काम करतात। अशा नेत्यांना आपण सगळ्यांनी मिळून शतायुष्य व्हावा, असं दीर्घायुष्य चिंतून त्यांना आपण शुभेच्छा